नमस्कार, मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। प्रचाराला जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनावणे यांना हृदयविकाराचा त्रास झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर प्रचाराला जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनावणे यांना हृदयविकाराचा त्रास झाला असून जळगावातील खासगी रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांची एंजिओप्लास्टी केली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे हे उमेदवार आहेत। तर सकाळी प्रचाराला जात असताना त्यांना त्रास जाणवला। प्रकृती सध्या ठणठणीत असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येते। बनावट लग्न लावून पैसे घेऊन पळून जाणाऱ्या नवरीसह 2 दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरखेडा येथे रहिवासी असलेले फिर्यादी कैलास धोंडीबा सोनावणे या 27 वर्षीय इसमाने पारद पोलीस स्टेशन येथे काल रात्री 1 वाजता तक्रार केली होती की संशयित आरोपी निलेश रावण, किशोर बनसोडे आणि दीक्षा जयनाथ बोर्डे यांनी फिर्यादी यांच्यासोबत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावले आणि त्यांच्याकडून नगदी 2,25,000 रुपये घेतले। बोरखेडा येथील मंदिर येथे धार्मिक पद्धतीने लग्न केल्यानंतर नवरी दीक्षा बोर्डे हिने माझी तब्येत बरोबर नाही असं सांगत मला दवाखान्यात घेऊन चला असं म्हणत तिच्यासोबत असलेल्या किशोर बनसोडे यांच्यासह जबरदस्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी रोख रक्कम 2,25,000 रुपये आणि 25,000चे दागिने घेऊन पळून जात असताना नागरिकांनी त्यांना पकडले होते। यामध्ये पारद पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर बनावट लग्न लावून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। वय 27 वर्ष राहणार बोडकी यांनी रात्री तक्रार दिली की त्यातील आरोपी क्रमांक 1 निलेश श्रवण मुनेश्वर राहणार बांगरनगर औरंगाबाद, तसेच दुसरी ही दीक्षा जगन्नाथ बोर्डे व किशोर बनसोडे यांनी सदर आरोपीला लग्न जुळवतो, तुझं लग्न करतो म्हणून असं एजंट थ्रू त्याचं लग्न जमवलं। त्याच्याकडनं 2.5 लाख रुपये घेतलं आणि बोरखेडा येथे मंदिरात त्याचं रात्री 1 वाजता रीतिरिवाजाप्रमाणे मंदिरात लग्न लावून दिले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या अंगावरचं सोनं वगैरे चढवलं असता सदर मुलगी ही दवाखान्याला आजारी आहे म्हणून दुसऱ्यासोबत जात असताना पळून जात असताना त्या लोकांनी पकडलं। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे। त्यांच्याकडनं 2.5 लाख रुपये घेऊन डुप्लिकेट लग्न लावून हा प्रकार केलेला आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे। अशा प्रकारे ह्या महिलेने अनेक ठिकाणी डुप्लिकेट लग्न लावायच्या नादानं लोकांना झाला देऊन पैसे काढून घेतलेले आहेत। आम्ही याच्यावर तपास करतोय। सध्या पोलीस स्टेशन पारद येथे 211 गुन्हे रजिस्टर नुसार नोंद आहे। त्यातील 1 आरोपीला अटक केलेली आहे। दुसरी महिला जी होती त्याला महिला सुधारगृहात आम्ही रवाना केलेला आहे। तरी लोकांना आवाहन करतो की लग्न दाखवतो, लग्न करून देण्याच्या झाल्यात जाऊ नका, असं भरपूर जणांची फसवणूक करण्यात सुरू आहे। पैसे घेऊन कुठेही लग्न जमत नाही, त्याच्यामुळे तुमच्या ओळखीच्या आणि नातल्यातल्याच लोकांसोबत असे प्रकार म्हणजे लग्न जुळवायचे प्रकार करावं। कुणीही अनोळखी व्यक्ती आला लग्न जुळून देतो पैशाच्या भरोश्यावर जर दाखवत असेल तर कृपया अशा गोष्टीपासून सावध राहा। API संतोष माने, पारद पोलीस स्टेशन, जिल्हा जालना। गुजरात राज्यात दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर पिंपळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलिसांनी गुजरात राज्यात होणारी विदेशी दारूची वाहतूक रोखली असून या कारवाईत 10,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून त्या अनुषंगानं एका आयशर वाहनातून तांदळाचा भुसा भरलेल्या गोण्यांच्या खाली अवैधरित्या विदेशी मद्याचा साठा गुजरात राज्यात जात असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता यात 10,36,000 रुपये किमतीची रॉयल ब्लू विस्की नावाची विदेशी दारूचे
108 बॉक्स आढळून आले असून वाहनाची किंमत ही 6 लाख रुपये इतकी आहे। या कारवाईत पोलिसांनी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस स्टेशन येथे हजर असताना ग्रुपने बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक आयशर 407 जी छोटी आयशर अशी भरून दारूची गाडी जात आहे। ही बातमी मिळाल्यानंतर सदर बातमी मी माझे वरिष्ठ SDPO श्री साखरी यांना कळवण्यात आलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही माझ्या अधिकारी चौरे साहेब PSI चौरे व डिटेक्शन ब्रांचचे अधिकारी शेवाळे साहेब यांना बोलवून सदर कारवाई करण्याबाबत कळवल्याने सदर गाडी ही चामोड चौफुली येथे आम्ही सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे ती आम्हाला चकमा देऊन पुढे निघाली। सदर गाडीचा पाठलाग करत आम्ही मोहगाव वारसाच्या पुढे मोहगाव येथे सदर गाडी पकडली, परंतु याच्यातले आरोपी पळून गेले। सदर गाडी तपासली असता गाडीमध्ये एकूण 108 बॉक्स, एका बॉक्समध्ये 48 क्वार्टर अशा प्रमाणे टोटल 10,36,800 रुपयाची दारू व 6 लाखाची गाडी असं एकूण 16,36,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नमस्कार, धन्यवाद। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक मिनी आयशर क्रीम कलरची, ज्याच्या गाडीचा नंबर आहे MH15FV 9703, ह्या गाडीमध्ये अवैध दारू चोरट्या प्रकारे घेऊन जात आहे। अशी बातमी मिळाल्यानंतर मी आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बोलवून सदर गाडीवर कारवाई करण्यासाठी रवाना केले। सदर गाडी ही आम्ही सामोडा चौफुली येथे थांबत असताना ती तिथे थांबली नाही। तिथून पुढे वारसाच्या पुढे गुजरात महाराष्ट्र बॉर्डर येथे नकट्या हनुमान चेकपोस्ट इथे मोहगाव इथे ती गाडी अडवली। ह्या प्रक्रियेमध्ये गाडी चालक हा जंगलात पळून गेला आणि आम्ही त्यानंतर गाडीची शोध घेतला। गाडीमध्ये जेव्हा तपास केला तेव्हा त्या गाडीमध्ये रॉयल ब्लू विस्की नावाच्या 108 बॉक्स असे दारूचे मिळून आले, ज्याची एकूण किंमत 10,36,800 रुपये होते आणि आयशर मिनी आयशर याची किंमत 6 लाख रुपये, असे एकूण 16,36,800 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी आगामी विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे, अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो धुळे ग्रामीण विभाग साखरी, तसेच माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या स्टाफने केलाय। नमस्कार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अनिल सावंत यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी श्री विठ्ठलास दुग्धाभिषेक करण्यात आलाय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत। 4 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे अनिल सावंत यांची उमेदवारी कायम राहावी आणि त्यांचा भरघोस मतांनी विजय व्हावा यासाठी पंढरपूर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून श्री विठ्ठलास दुग्धाभिषेक करण्यात आलाय। मोबाईल
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय। हम तुम्हारे साथ हैं। अनिल दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा हम तुम्हारे साथ हैं। उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामकृष्ण हम तुम्हारे साथ। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांकडून अनिलदादा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। येणाऱ्या 4 तारखेला अर्ज काढायचा शेवटचा दिवस असल्याने आम्ही आज नामदेव पायरीजवळ विठ्ठलाला दुग्धाभिषेक घातलेला आहे। येणाऱ्या 4 तारखेला अनिलदादाची उमेदवारी आहे अशी कंटिन्यू राहावी आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ह्यासाठी आम्ही आज विठ्ठलाला साकडे घालत आहोत। दिवाळी पहाट निमित्त हजारो डोंबिवलीकर फडके रोडवर एकत्र आले असून फडके रोड हा तरुणाईने फुलला होता। तर दिवाळी पहाट आणि फडके रोड हे समीकरण डोंबिवलीकर दर दिवाळीला पाहायला मिळतं। तर दिवाळी सुरू होताच डोंबिवली नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील तरुणींना फडके रोडचे वेध लागतात। दिवाळीच्या दिवशी पहाटेच तरुण तरुणी तसेच दाम्पत्यांचे पाऊल हे फडके रोडच्या दिशेने वळतात। डोंबिवलीचे ग्रामदैवत गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी पहाट निमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात। विविध सामाजिक संस्था राजकीय पक्षांकडून या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते। अशाच एका नदीकाठी कृष्णाबद्ध केलेलं ते गाणं मला वाटतं बऱ्याच जणांनी आता हे ओळखलं घटतंय। सादर आहे गाणं आमदारांच्या पायाखालून वाळू सरकली म्हणून पराभवाच्या भीतीने कट कारस्थान केले जाते असं वक्तव्य अमोल शिंदे यांनी केलंय। तर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार आमदारांना त्यांचा पराभव दिसत असल्यानं चुकीच्या मार्गाने राजकीय डावपेच खेळतात। माझ्याकडे सुद्धा किशोर आप्पा पाटील नावाचे असंख्य लोक आहेत, पण मला चुकीच्या मार्गाने निवडणूक लढवायची नाही असेही ते यावेळी म्हणाले। आपल्या सर्वांना माहिती आहे की काल 29 तारीख
ही नामनिर्देशन दाखल करण्याची ही शेवटची दिनांक होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा कालचा होता. काल दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते, परंतु काल पाचोरा भडगाव विधानसभेच्या उमेदवारी दाखल करत असताना शेवटच्या 2 मिनिटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्यात. प्रांत कार्यालय किंवा प्रांत ऑफिस जिथे नामनिर्देशन पत्र दाखल करत जात असतं तिथे शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना घुसर्डी येथील रहिवासी अमोल शिंदे हे त्यांना जबरदस्तीने तिथे दाखल करण्यात येतं. त्यांना 2 मिनिटं असताना शिल्लक असताना त्यांना प्रांत ऑफिसमध्ये जिथे फॉर्म भरला जातो तिथे आतमध्ये त्यांना जाऊ देण्यात किंवा त्या जबरदस्तीने त्यांना घेऊन जाण्यात येतं. आणि कालच्या तारखेला त्यांचा अमोल शिंदे या नावाने एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे. खरं तर लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी फॉर्म भरू शकतं. हे मी मागे बोललो की सुदृढ आणि चांगल्या लोकशाहीचं हे लक्षण आहे. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, कोणी किती लोकांनी फॉर्म भरलं त्याच्याबद्दल मत नाही. पण ज्या पद्धतीमध्ये त्यांचा जो फॉर्म भरला गेला, ज्या प्रकारे त्यांचा फॉर्म सबमिट झाला, ते पूर्ण घटनाक्रम हे संशयाच्या नाही पण 100% ते चुकीच्या पद्धतीत झालं ह्या पद्धती मी सांगू शकतो. खरं तर तो घटनाक्रम असा आहे की 2 मिनिटं शिल्लक असताना ते आतमध्ये जातात. तोपर्यंत फक्त त्यांच्या हातामध्ये कोरा फॉर्म असतो. आतमध्ये गेल्यानंतर फक्त ते फॉर्म दिला ते गेला असं आम्हाला समजतं आणि नंतर तो फॉर्म भरला आणि तो सबमिट झालेला आहे. फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर त्यांना यायला साधारण 3-4 तास लागतात. याच्यावरच ते लक्षात येतं की एवढा वेळ का लागला, जेणेकरून तो फॉर्म आतमध्येच भरला गेला. बाहेर आल्यानंतर त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये मान्य आमदारांच्या गाडीत बसवलं जातं. तिथून त्यांना गाडीत बसवून मान्य आमदारांच्या घरी घेऊन जायला जातं आणि तिथून ते कुठे गेलेत ते माहीत नाही. त्याच दरम्यान त्यांची मिसेस, त्यांचा भाऊ, त्यांचे नातेवाईक हे थेट माझ्याशी संपर्क करतात. संपर्क नव्हे, ते माझ्याजवळ येऊन भेटतात. मला सांगतात की त्याची मिसेस सांगते, त्याची धर्मपत्नी सांगते की माझ्या नवऱ्याला जबरदस्ती उचलून घेऊन गेलेला आहे. ते माझ्या ह्याच कार्यालयाच्या इथे येऊन थांबलेले होते. काल 4 वाजेपर्यंत ते इथे बसून होते. त्याची मिसेस मोठ्या प्रमाणात रडत होती की हे जे काही घटनाक्रम होते ते मला माहिती नाही, जबरदस्ती माझ्या नवऱ्याला ते घेऊन गेलेले आहे. आणि हे सगळं माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे सगळं करत आहे. मला या निमित्ताने माननीय आमदारांना विचारावंसं वाटतं. खरं तर 28 तारखेला मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलं. त्यावेळेस अभूतपूर्व अशी गर्दी, मला आशीर्वाद देण्याकरता, मला साथ देण्याकरता पाचोरा भडगावकरांची जनता इथे उपस्थित झाली होती. आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स ह्या सभेने, ह्या गर्दीने ब्रेक केलेले होते. जी परिवर्तन सभा होती, परिवर्तन रॅली होती, याने ब्रेक केलेले होते. आणि याच सभेचा धसका घेतला. 100% आपण पडत आहोत, आपण हे इलेक्शन हारत आहोत आणि जिंकण्याकरता केविळवाना प्रयत्न माननीय आमदारांनी केला. खरं तर माननीय आमदार मोठ्या मोठ्याने वल्गना करतायत की मी 3-3.5 हजार कोटीचा विकास केला. मला आमदारांना या निमित्ताने विचारायचं आहे, आमदार साहेब, जर कधी तुम्ही एवढा मोठ्या प्रमाणाचा विकास केला असता तर एवढा केविलवाना प्रयत्न तुम्हाला करायची का प्रयत्न केला? म्हणजे एक छोट्या भाषेमध्ये मला वाईट वाटतं, तसं बोललं नाही पाहिजे. भामटाने भामटेगिरी केली का, अशा पद्धतीतलं त्यांनी काम काल केलं. बरं, हे सगळं होत असताना त्यांनी पाळलेले गुंडे तिथे होते. याचा परिणाम पाचोरा शहर आणि तिथल्या असलेल्या व्यापाऱ्यांवर झाला. भर चौकामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा धडगूस, त्यांनी जमलेले 50-100 पदार्थ कार्यकर्ते आणि तो दहशतीचं वातावरण इतक्या मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरात झालं होतं. दुकानं बंद केली होती, काही अंशी व्यापार थांबलेला होता. अशा पद्धतीमध्ये दहशतवाद माननीय आमदारांनी इथे केलेला होता. खरं तर पाचोरा मतदारसंघामध्ये ही संस्कृती नाही. आपण पूर्व इतिहास बघितला तर माननीय माजी आमदार कैलासवासी ओंकारप्पा असतील, कैलासवासी केम बाप्पू असतील, कैलासवासी सुप्रो अण्णा असतील,
यांच्या वेळेस होत असलेले इलेक्शन्स हे एकदम खेळाडू वृत्तीने, ज्याला आपण स्पोर्ट्समॅनशिप होतं त्या निमित्ताने होतं. पण माननीय आमदारांना त्यांचा पराभव मान्य झालेला आहे. या निमित्ताने मी स्पष्टपणे सांगतो, आमदार साहेब, खरं जर तुम्ही मर्द असतात ना तर समोरासमोर लढले असतात. याच्या अगोदर मी तुम्हाला 2 वेळेस चॅलेंज केलेले होते. एक तर अपक्ष लढून घ्या माझ्यासमोर, नाही तर मैत्रीपूर्ण लढत लढून घ्या. पण तुमच्या पद्धतीत तुम्ही आता इलेक्शन्स करत होतात की तुम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं, युतीचं, मी अपक्ष लढत होतो. पण इतका घाणेरडा प्रकार कालच्या दिवशी तो तुम्ही केला तो आम्हाला मान्य नाही. ज्या पद्धतीने नामनिर्देशन दाखल केलं गेलं, मित्र तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण फॉर्ममध्ये भरत असताना ज्या ज्या गोष्टी आपण प्रतिज्ञापत्र सादर करत असतो त्या सगळ्या प्रतिज्ञापत्रामध्ये असलेल्या गोष्टी ज्या उमेदवाराला डिक्लेअर करायच्या असतात त्या सगळ्या निरंक म्हणून सांगण्यात आल्या. म्हणजे चल अचल संपत्ती, तुमच्या असलेल्या केसेस, सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शन्स फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करणं गरजेचं असतं. ते सुद्धा अकाउंट ओपन झालेलं होतं किंवा त्याचे सुद्धा डिटेल्स त्याच्यामध्ये भरलेले नव्हते. तुमचे कुठले कुठले अकाउंट्स आहेत त्याच्याबद्दलचे डिटेल्स भरायचे होतात. तुमच्याकडे किती गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत ते तुम्हाला लिहायचं होतं. तुमच्याकडे शेती आहे का त्याच्याबद्दलचे विवरण तुम्हाला लिहायचं होतं. तुमच्या पत्नीच्या नावाने असलेलं विवरण लिहायचं होतं. तुम्हाला किती कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत, त्यांचे तुम्ही किती अवलंबी आहात ते लिहावं लागत होतं. अशी कुठलीही गोष्ट ह्या तिथे भरली गेलेली नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीत हा फॉर्म भरला गेलेला होता, ज्या पद्धतीत आमदार साहेबांनी हा फॉर्म भरून घेतलेला होता, यावरून एक लक्षात येतं की माननीय आमदार साहेबांनी पराभव मान्य केलेला आहे. मी मागेही माझ्या भाषणात बोललो की होय आमदार साहेब, तुम्हाला वाटतं की तुम्हाला मतं मिळणार आहे ते पहिल्या क्रमांकाची नाही, खालून नाही. तुम्ही त्यांना हजर म्हणजे ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याच तिथे होते. दुसरं त्याच्या पुढे अजून सांगतो, आंबे वडगाव इथे सुद्धा एक अमोल शिंदे आहेत, भडगाव तालुक्यामध्ये एक अमोल शिंदे आहेत आणि घुसरटीमध्ये सुद्धा अजून एक अमोल शिंदे होता. अशा 3 लोकांशी त्यांनी संपर्क केलेला होता. मोठ्या प्रमाणात त्यांना आमिष देण्याचा प्रयत्न माननीय आमदार साहेबांनी केला आणि त्यांना अमोल शिंदे या नावाचे वेगवेगळे डमी फॉर्म भरण्याकरता त्यांचा प्रयत्न होता. पण ह्या 3 त्यांना भीक घातली नाही. पण हे अमोल शिंदे जे आहेत, शांताराम शिंदे, या मला माहिती नाही यांना किती मोठ्या प्रमाणात त्यांनी आमिष दाखवलं आहे, किती का त्यांना दहशत केलंय का त्यांना किती घाबरवलंय, याच्या जोरावर त्यांनी हा फॉर्म भरून घेतलेला आहे. तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काही ऑब्जेक्शन घेणार का? तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, मी 100% मी लगेच आजमध्ये ह्या विषयावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आताच्या क्षणाला त्याची हिअरिंग चालू आहे. इव्हन त्याचं सूचक म्हणून जे नाव लिहिलं गेलेलं आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीत लिहिलं गेलेलं आहे. आमचं सकाळी म्हणणे मांडून घेतलं गेलेलं होतं. पण एक प्रकारे प्रशासनाला दबाव असल्यामुळे प्रशासनाने पुन्हा 3 वाजेचा वेळ दिला आणि समोरच्याला बाजू मांडण्याकरता पुन्हा वेळ देण्यात आलेला आहे आणि अजून पुन्हा ते बाजू मांडत आहात. आम्ही आमची सगळी बाजू मांडून झालेली आहे. पण एक प्रकारे प्रशासनावर सुद्धा दबाव आणण्याचं काम माननीय आमदार या निमित्ताने करत आहात. आपण म्हणताय फॉर्म अपूर्ण भरलाय, मग तो रिजेक्ट होईल ना? अपूर्ण नाही, जे प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं जातं ती माहिती निरंक म्हणून भरलेली आहे. निरंक म्हणजे अपूर्ण म्हणताय ना? फॉर्म भरला गेलेला आहे पण तो अपूर्ण नाहीये. ती खोटी माहिती भरली आहे. तर खोटी माहिती भरली. खोटी माहिती भरली. खरं तर माननीय आमदारांनी खिलाडी वृत्ती दाखवायला पाहिजे होती. पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं, वैयक्तिक संस्कृतीचं दर्शन पाचोरा भडगावकरांना दाखवून दिलेलं आहे. मी आपल्या निमित्ताने पाचोरा भडगावातील सगळ्या तमाम मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की माननीय आमदारांची जी वृत्ती आहे, जो स्वभाव आहे तो तुम्हाला लक्षात आलेला आहे. निवडणुकीत जिंकून येण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याची एक अहंकार जो असतो तो त्यांच्यामध्ये आलेला आहे. कदाचित मला असं वाटतं की इतक्या खालच्या लेवलला ते कदाचित जाऊ शकतील माझ्या बाबतीत, की माझ्या जीवाचंही कमी जास्त होऊ शकतं का, किंवा अजून खालच्या लेवलचे खोटे आरोप ते माझ्यावर लावू शकतील, अशी सुद्धा शंका या निमित्ताने मला आता वाटायला लागलेली आहे. म्हणजे आता माझी स्वतःची एक डेअरी आहे अंतुर्ली खुर्द, इथे किशोर अप्पा पाटील
अंतुर्ली बुद्रुक येथील किशोर अप्पा पाटील ह्या नावाचे व्यक्ती माझ्याकडे बरेच वर्षापासून त्यांचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. मी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी नक्कीच किशोर अप्पा पाटील इतक्या साम्य नात्याच्या व्यक्तीने फॉर्म भरता आला असतं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माझे जवळचा मित्र, माझ्या लहान भावासारखा किशोर पाटील हा सुद्धा माझ्याजवळ आहे. जर ही संस्कृती माझी राहिली असती तर एक काय मी 25 नावाने किशोरप्पा पाटील या नावाने लोक बोलू शकलो असतो. पण हे माझी संस्कृती नाही. खिलाडी वृत्तीने मी इलेक्शन लढण्यास तयार आहे किंवा लढत आहेत. अशा खालच्या लेवलला जाऊन जसं बोललो की ज्या पद्धतीत ते काम करतायत असं मला शक्य होणार नाही. ती संस्कृती माझ्यात नाही. भाऊ त्यांचा अधिकार असेल आपण असं समजूया. मग आपली जी समस्या आहे तर ती फॉर्म उशिरा भरला म्हणून आहे का त्याने तो निरंक केला म्हणून आहे? दोन विषय परत एकदा सांगतो परत एकदा नीट सांगतो. मी असं बोललो की लोकशाहीमध्ये कुठलाही व्यक्ती हा इलेक्शन्स लढू शकतो आणि ही लोकशाही बळकटीकरणाचं किंवा चांगल्या लोकशाहीचं दर्शन घडवते. पण त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात दारू पाजून, आमिष दाखवून, ज्या पद्धतीमध्ये काल फॉर्म भरला गेलेला आहे, दडपशाही प्रशासनावर आणून, इव्हन काही पत्रकारांना, आपल्या पत्रकार बांधवांना त्या प्रिमायसेसमध्ये ज्यांना तुम्हाला अधिकार आहे तिथे न जाऊ देता, कुठली गोष्ट माहिती न पडू देता, ज्या पद्धतीत त्यांनी कालचा हे केलेलं आहे, तर हे लोकशाहीला पूरक नसलेला हा विषय सगळा होता. त्या पद्धतीत त्या विषयाला मला विरोध आहे. मला त्याला विरोध नव्हता. दुसरा विषय, ज्या पद्धतीत तो फॉर्म भरला गेलेला आहे तो 100% चुकीच्या पद्धतीत भरला गेलेला आहे. तो फॉर्म डिस्क्वालिफाय झालाच पाहिजे अशा पद्धतीचा आहे. पण पुन्हा एकदा मला माहित नाही काय निकाल येतो तो, पण प्रशासनावर प्रचंड दबाव या निमित्ताने तो फॉर्म एक्सेप्ट केला गेला पाहिजे असं आहे. निकाल केव्हा अपेक्षित आहे तुम्हाला? आज संध्याकाळपर्यंत तो निकाल समजा निकाल जैसे ते राहिला म्हणजे त्यांच्यापासून लागला किंवा ॲज इट इज पोझिशन राहील तर तुम्ही पुढचं काय पाहू? नक्की मी पुढे कोर्टामध्ये जाणार आहे. मी हायकोर्टामध्ये या विषयाकरता दाद मागणार.